सोलापुरातील बांधकाम कामगारांच्या विविध समस्यांबाबत महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्रीपासून सहाय्यक कामगार आयुक्तपर्यंत अनेक वेळा निवेदने देऊन आंदोलने करण्यात आली, परंतु शासन व प्रशासन समस्यांबाबत पूर्ण दुर्लक्ष करीत असल्याने बांधकाम कामगार संघर्ष समितीच्या वतीनं दिनांक 22 जानेवारी 2025 पासून सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा सहाय्यक कामगार आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात दिलेली आहे, अशी माहिती संघर्ष समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांनी पत्रकात दिली आहे। विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली गणेश बुड्डू, सुहेल शेख, वैशाली बनसोडे, रेखा आडकी, अंगद जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत सहाय्यक कामगार आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात संघर्ष समितीच्या वतीनं निवेदन देण्यात येते की समितीच्या वतीने पुढील मागण्यासंदर्भी अनेक वेळा निवेदन देण्यात आले, परंतु आमच्या निवेदनाची आपण दखल घेतली नाही, म्हणून सदर निवेदनाद्वारे आपणास विनंती करीत आहे पुढील मागण्या त्वरित सोडवावे, अन्यथा दिनांक 22 फेब्रुवारी 2025 या रोजी आमरण उपोषणाचा इशारा देत आहे। प्रमुख मागण्या याप्रमाणे: कामगार सुविधा केंद्रवाले टोकनच्या निमित्ताने पैसे घेऊन काम करीत असल्याबाबत, सुविधा केंद्राबाबत नागरिकांनी दिलेल्या तक्रारीबाबत निर्णय व कारवाई करणे, तालुका उत्तर व तालुका दक्षिण या WFCचे कार्यालय एकाच ठिकाणी सुरुवात करावी, म्हणजे नागरिकांना त्रास होणार नाही व भ्रष्टाचार होणार नाही। नोंदणी, नूतनीकरण व लाभार्थींचे अर्ज भरण्यासाठी या कार्यालयात आलेल्या बांधकाम कामगारांना टोकन देण्यात यावी। भांडी वितरणासाठी कामगारांच्या मागणीप्रमाणे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत टोकन देण्यात यावी। 90 दिवसाचे प्रमाणपत्र दिलेले ठेकेदार सुद्धा स्वतःची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी व लाभ घेतलेले अशा ठेकेदारांची चौकशी करून कारवाई करण्याबाबत। BOCW मधील कर्मचाऱ्यांची कार्यकाल संपली आहे, म्हणून अशा कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याबाबत गेल्या वर्षभरापासून ग्रेस पेडमधले प्रलंबित नूतनीकरण लवकरात लवकर करणे। सदरीलप्रमाणे मागण्या मान्य न झाल्यास दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी आमरण उपोषण करण्यात येईल, याची नोंद यावी, असे या निवेदनात म्हटले आहे। सदर निवेदन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, उपमुख्यमंत्री सार्वजनिक बांधकाम महाराष्ट्र राज्य मुंबई, उपमुख्यमंत्री नियोजन व वित्त विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई, कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, कामगार राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, कामगार आयुक्त महाराष्ट्र आणि राज्य मुंबई, कामगार सचिव महाराष्ट्र राज्य मुंबई, अप्पर कामगार आयुक्त पुणे यांना दिले आहे। या प्रसंगी सहाय्यक कामगार आयुक्त यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात विष्णू कारंपुरी महाराज, गणेश बुड्डू, सुहेल शेख, रेखा आडकी, वैशाली बनसोडे आदी उपस्थित होते। महाराष्ट्र सोलापुरातील बांधकाम कामगारांच्या समस्याबाबत सहाय्यक कामगार आयुक्त, त्याचबरोबर कलेक्टर, कामगार मंत्री, कामगार राज्यमंत्री, अप्पर कामगार आयुक्त, कामगार आयुक्त महाराष्ट्र राज्य अशा अनेकांना आम्ही निवेदन दिलं समितीच्या वतीने, पण त्या समस्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे। समस्या राहत आहेत, समस्या वाढतच आहेत। कामगारांचा लूट थांबत नाही, कामगारांना सुविधा मिळत नाही, उलट सुविधा व्हावी म्हणून जे प्रयत्न शासनाने केले त्याला अडथळा निर्माण होत आहे। अशा परिस्थितीमध्ये आम्ही आज बांधकाम कामगार संयुक्त न्याय व हक्क समितीच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त श्री गायकवाड साहेबांना निवेदन दिलं की या 2 दिवसामध्ये आमच्या समस्या जे सांगितले ते सोडवा, कामगारांना सुलभ सेवा द्या, कामगारांना मोफत सेवा द्या, अन्यथा 22 जानेवारी रोजीपासून सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिली आहे। त्याचबरोबर या व्हिडिओद्वारे आम्ही देत आहोत की या बाबतीमध्ये ताबडतोब याच्या सुविधा सुधारणा झाल्या, कागदावर फक्त ऐकून किंवा सांगून नाही, प्रत्यक्षात सुधारणा झाली तर आम्ही स्वस्थ बसणार, नाहीतर आमरण उपोषणाचा इशारा दिलेल्याप्रमाणे आम्ही उपोषणाला बसणार। अशा प्रकारचा या ठिकाणी आम्ही बांधकाम कामगार महाराष्ट्र राज्य न्याय व हक्क समितीच्या वतीने निर्णय घेतलेला आहे। आणि आज हे निवेदन देताना आमचे सहकारी सुहेल शेख, गणेश बुड्डू, वामन निंबाळकर, त्याचबरोबर आमचे वैशाली बनसोडेताई, रेखा आडकीताई, श्रीनिवास भोगा अण्णा, गुरुनाथ कोळी आणि शेकडो महिला कामगारांना कामगार आयुक्तांनी आज सोडलं नाही, ते बाहेर थांबले होते। अशा परिस्थितीत आता बाहेर थांबले, पण उद्या कार्यालयात देखील घुसायला आम्ही मागं पुढं बघणार नाही, म्हणून ताबडतोब विनंती आहे तुम्हाला
की ताबडतोब आमच्या समस्या सोडवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.